मी अनुसूचित जाती व नवबद्ध मुलांची शासकीय निवास शाळा नजीक पिंपरी या शाळेतून या प्रशिक्षणासाठी आले आहे। तर आयसर पुणे या संस्थेमार्फत 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले होतं। त्यामध्ये विज्ञान आणि गणित या शिक्षकांसाठी या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड ट्रेनिंग जे आहे ते आयोजन करण्यात आले होतं आणि याचं नियोजन जे आहे ते अतिशय उत्तम असं होतं। यामध्ये आम्हाला विविध अशा ॲक्टिव्हिटीज त्यांनी स्वतः आमच्याकडून करून घेतल्या आणि त्या ॲक्टिव्हिटीसाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते सुद्धा त्यांनी स्वतः आम्हाला पुरवलं आणि ते आम्ही ह्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या प्रत्येकजण पूर्ण करत आहोत की नाही त्याचा सुद्धा ते फीडबॅक घेत होते आणि प्रत्येक शिक्षकाकडे ते स्वतः प्रत्येकजण येऊन त्यांच्या टीममधला मेंबर जो आहे तो प्रत्येकजण येऊन स्वतः पाहत होता की आम्ही ती ॲक्टिव्हिटी पूर्ण केली आहे किंवा नाही। तर अशा प्रकारचं हे जे ट्रेनिंग आहे हे शिक्षकांसाठी होणं अतिशय आवश्यक आहे, कारण शिक्षकांच्या जेवढ्या काही शैक्षणिक बाजू आहेत त्या जेवढ्या काही चांगल्या होतील अशा ट्रेनिंगमधूनच होणार आहे। तर अशा पद्धतीचं हे ॲक्टिव्हिटी बेस्ड ट्रेनिंग जे आहे ते अतिशय उत्तम होतं आणि माझ्या मते मोहोळ तालुक्यामध्ये अशा पद्धतीचं हे ॲक्टिव्हिटी बेस्ड ट्रेनिंग जे आहे ते पहिल्यांदाच झालेलं आहे। तर अशा पद्धतीनं अतिशय सुंदर नियोजन त्यांचं अतिशय टीमवर्क जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं। या ट्रेनिंगचा आम्हा सर्व शिक्षकांना खूपच फायदा होणार आहे। आम्ही शाळेमध्ये जाऊन यांनी जे आम्हाला हे किट दिलेलं आहे यामध्ये आम्ही वेगवेगळे जे काही साहित्य आहे हे वापरून अनेक साहित्य बनवलेलं आहे। तर या साहित्याचा उपयोग आमच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणून होणार आहे आणि हे जे काही साहित्य बनवलेलं आहे यामधून आमच्या विद्यार्थ्यांचा चिकित्सक वृत्ती जी आहे ती त्यांची वृद्धिंगत होणार आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे तो त्यांचा वाढणार आहे। त्यामुळे निश्चितपणे खूपच असा चांगला फायदा होणार आहे। थँक्यू। नमस्कार, माझे नाव संतोष झेंडगे। मी लोकनेते बाबूराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भांबेवाडी या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून विज्ञान या विषयाचं अध्यापन करतो। अलाइव्ह लाईफ सायन्सेस उर्मी फाउंडेशन पुणे आणि आयसर पुणे व मोहोळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळ मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोहोळ या ठिकाणी विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। या कार्यशाळेमध्ये आम्हाला ॲक्टिव्हिटी बेस वरती या ठिकाणी ट्रेनिंग देण्यात आलं आणि या ट्रेनिंगमध्ये खूपशा अशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या जे की कंटेंट वर्गामध्ये शिकवण्यासाठी अतिशय कंटाळवाणे आणि अवघड असायचे। ते कंटेंट्स इथे ॲक्टिव्हिटी केल्यानंतर आम्हाला ते पुन्हा वर्गामध्ये जाऊन सोप्या पद्धतीने कसे शिकवता येतील आणि विद्यार्थ्यांचं अवधान हे वर्गामध्ये कसं टिकून राहील याच्यावरती ध्यान देण्यात आलं। खऱ्या अर्थाने लाईट इफेक्टचे प्रयोग काही जे कॉलेज जीवनामध्ये पाहिलेले नव्हते ते प्रयोग त्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आम्हा सर्वांना अनुभवास मिळाल्या। त्याचबरोबर जीवशास्त्राचे वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी आम्हाला अनुभवास मिळाले आणि अशा पद्धतीने ज्या ज्या ॲक्टिव्हिटी या विज्ञान विषयाच्या आणि गणित विषयाच्या संबंधित होत्या त्या सर्व ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांमध्ये इथून जाऊन आम्ही
शाळेमध्ये त्याचे इम्प्लिमेशन आम्ही करणार आहोत आणि एवढी ग्वाही या ठिकाणी मी देऊन आपल्या उर्मी फाउंडेशन, अलाइव्ह लाईफ सायन्स व आयसर पुणे यांचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि हा अनुभव अप्रतिम दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.